ओके, गुड मॉर्निंग. चालू करूया आज. आशिया, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. ओके. कालच्या तासाला आपण आपल्या पेपरची माहिती चालू केलेली होती. याच्यामध्ये तिसरं सेमिस्टर आपलं सुरू झालं. याच्यामध्ये जरा एक मिनिट हँग झालं. ओके. कालच्या तासाला आपण आपल्या एज्युकेशनच्या पेपरच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे. माहिती घ्यायला आज आले त्यांना एक वेळ माहिती व्हावी म्हणून आपण थोडक्यात घेऊ. या वर्षी गेल्या वर्षी पहिलं आणि दुसरं सेमिस्टर झालं तुमचं. त्यावेळी तुम्ही पहिला आणि दुसरा पेपर अभ्यासला. फिलॉसॉफिकल फाउंडेशन्स ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचं तात्विक अधिष्ठान. आणि दुसरा पेपर होता दुसऱ्या सेमिस्टरला सोशलॉजिकल फाउंडेशन्स ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचे शिक्षणाचा पाया तात्विक आणि सामाजिक काय आहे हे आपण मागच्या वर्षी अभ्यास केला आहे. आता तिसरं सेमिस्टर तुमचं सुरू झालं, कालपासून सुरू झालेलं आहे. काल पहिला कालच्या तासाला हेच माहिती घेतली कोर्स स्ट्रक्चर काय आहे. आता हे तिसरं सेमिस्टर आहे. या तिसऱ्या सेमिस्टरला तुम्हाला 2 पेपरचा एकाच वेळा अभ्यास करायचा आहे. 2 पेपर जे आहेत त्यातला एक पेपर आहे EDUO 3 एज्युकेशन ऑप्शनल 3 नंबर पेपर आणि EDUO 4 जे एज्युकेशनल ऑप्शनल 4था पेपर. तिसरा पेपर आहे एज्युकेशनल सायकोलॉजी म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे मानसशास्त्र हा सुद्धा शिक्षणाचा एक पाया आहे. जसं तत्वज्ञान पाया होता, समाजशास्त्र पाया होता, तसा मानसशास्त्र सुद्धा एक पाया आहे. याचं खरं नाव दुसरं आहे जे सायकोलॉजिकल फाउंडेशन्स ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचं मानसशास्त्रीय अधिष्ठान काय आहे हा आपला तिसरा पेपर आहे. आणि चौथा पेपर आत्ताच अभ्यास करायचा आहे तिसऱ्या सेमिस्टरला एज्युकेशन इन प्री इंडिपेंडन्स इंडिया. इंडिपेंडन्स इंडिया म्हणजे स्वतंत्र भारत, प्री इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारत. स्वातंत्र्यपूर्व भारतातील शिक्षण एज्युकेशन इन प्री इंडिपेंडन्स इंडिया स्वातंत्र्यपूर्व भारतातील शिक्षण हा शिक्षणाचा इतिहास प्राचीन काळापासून स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा जो शिक्षणाचा इतिहास आहे त्याचा एक चौथा पेपर आहे. हा तिसरा आणि चौथा पेपर आत्ता या तिसऱ्या सेमिस्टरला आणि चौथ्या सेमिस्टरला 5वा आणि 6वा पेपर. 5वा पेपर जो आहे कोर्स 5 चौथ्या सेमिस्टरला त्याचं नाव आहे पेडागॉजी. पेडागॉजी म्हणजे अध्यापन शास्त्र म्हणजे अध्यापनाचं मानसशास्त्र. अध्यापन शास्त्र म्हणजे टीचिंगचं आणि एज्युकेशनल सायकोलॉजी आहे ते लर्निंगचं मानसशास्त्र आणि टीचिंगचं मानसशास्त्र. टीचिंग लर्निंग प्रोसेस म्हणजे अध्ययन अध्यापन प्रक्रिया. लर्निंगला अध्ययन म्हणते आणि टीचिंगला अध्यापन म्हणते, शिकणं आणि शिकवणं. म्हणजे तिसरा पेपर एज्युकेशनल सायकोलॉजी हे अध्ययनाचं मानसशास्त्र आहे आणि 5वा पेपर जो आहे पेडागॉजी हे अध्यापनाचं मानसशास्त्र आहे, अध्यापन शास्त्र. 6वा जो पेपर आहे पुढच्या चौथ्या सेमिस्टरला त्याचं नाव आहे एज्युकेशन इन पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया म्हणजे स्वातंत्र्यानंतरचं शिक्षण काय आहे, भारताच्या स्वातंत्र्यानंतर शिक्षण काय आहे याविषयीची माहिती. नंतर एज्युकेशन इन पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया असं आहे. म्हणजे आता तिसऱ्या सेमिस्टरला इथं पहा हे तिसरं सेमिस्टर आहे. हे 2 पेपर आहेत EDUO 3 EDUO 4 कोर्स 3 आणि कोर्स 4. कोर्स म्हणजे पेपर नंबर 3 पेपर नंबर 4. चौथ्या सेमिस्टरला हे 2 पेपर आहेत पेडागॉजी अँड एज्युकेशन इन पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया त्याला EDUO 5 आणि EDUO 6
म्हणजे कोर्स 5 आणि कोर्स 6 म्हणजे 5वा पेपर आणि 6वा पेपर. ह्या चारही पेपरला 4-4 क्रेडिट आहेत. त्याला 4-4 लेक्चर आहेत. आता कोरोनामुळे 2-2 लेक्चर आठवड्याला ठेवलेले आहेत. एकूण 16 क्रेडिट आहेत. आणि तुम्हाला सगळ्याला माहित आहे की आपणाला दोन्ही पेपरला तिसऱ्या सेमिस्टरला आणि चौथ्या सेमिस्टरला दोन्ही पेपरला 60 मार्काची लेखी परीक्षा असते आणि 40 मार्काचं इंटरनल असतं. आता तुम्हाला या इंटरनलचा चांगला अनुभव आलेला आहे. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हे पूर्ण करून द्यावं लागतं. याच्यामध्ये 4 सेक्शन आहेत. एक म्हणजे ओरल टेस्ट आणि प्रेझेंटिंग. दुसरं आहे सब्जेक्ट रिलेटेड ऍक्टिव्हिटी, आपण प्रोजेक्ट सेमिनार वगैरे घेतो ते. तिसरं आहे ट्युटोरियल आणि चौथा आहे युनिट टेस्ट. ओरल टेस्ट जी असते ती 20 मार्काची असते, ती आपण 10 मार्कामध्ये कन्व्हर्ट करतो. सब्जेक्ट रिलेटेड ऍक्टिव्हिटी ती 20 मार्काची घेते, त्याचं 10 मार्क कन्व्हर्ट करतो. ट्युटोरियल असतं ते 10 मार्काचं असतं आणि टेस्ट असते ती 15 ते 25 मार्काची असते, तिचं आपण 10 मार्कामध्ये कन्व्हर्ट करतो. असं 40 पैकी तुम्हाला मार्क पडतात. 40 पैकी 40 मार्क तुम्हाला पडले, जर तुम्ही 60 मार्क नापास होतो आणि 60 पैकी 60 पडले आणि तुम्ही इंटरनल दिलं नाही तरी पण नापास होतोय, हा सगळ्याला अनुभव आहे. 60 पैकी 24 मार्क तुम्हाला पडायला पाहिजेत लेखीला आणि 40 पैकी 16 मार्क पडायला पाहिजेत. दोन्ही मिळून तुम्ही पास झाला तरच पास होता, नाहीतर होत नाही. आता आपण तिसऱ्या स्पर्धा सुरू करूया. बी पार्ट 2 सेमिस्टर 3 कोर्स 3 एज्युकेशनल सायकोलॉजी EDUO 3 4 क्रेडिट आहे त्याला. आता याच्यामध्ये काय आहे ही माहिती आपण काल घेतलेली आहे. कोर्स आउटकम पाहिलेले आहेत. याच्यामध्ये एज्युकेशनल सायकोलॉजीच्या कन्सेप्ट तुम्ही सांगू शकाल. दुसरं कम आहे मुला किंवा माणसाची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट म्हणजे काय याची तुलना करू शकाल. तिसरं आहे पर्सनॅलिटीच्या वेगवेगळ्या पैलूंची माहिती सांगू शकाल. आणि चौथा आहे अध्ययनाची प्रोसेस कशी असते, माणूस शिकतो कसा आणि त्याच्यावर काय परिणाम होतो याविषयीची माहिती होऊन जाईल चौथ्या भागात. आता एक एक युनिट पाहूया या युनिटमध्ये काय आहे. हे आहे पहिलं युनिट की याच्यामध्ये शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्र यांच्या काही बेसिक कल्पना तुम्ही सांगा. आता एज्युकेशन जे आहे हे गेल्या वर्षी तुम्ही अभ्यासलेलं आहे, त्याच्या संकल्पना तुम्हाला माहित आहेत, त्यामुळे तो भाग या ठिकाणी नाही. आता सायकोलॉजीची माहिती आपल्याला या ठिकाणी. सायकोलॉजी आणि एज्युकेशन म्हणजे मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या युनिटचं नाव आहे. शिक्षणशास्त्राच्या धर्तीवरती आपल्याला मानसशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. मानसशास्त्र म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याची व्याप्ती काय आहे, हा या युनिटचा पहिला भाग आहे. दुसरं मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र यांचा संबंध काय आहे, हा दुसरा भाग आहे. तिसरा आहे शैक्षणिक मानसशास्त्र एज्युकेशनल सायकोलॉजी, त्याचा अर्थ काय, त्याचं स्वरूप काय, त्याची व्याप्ती काय आणि त्याची मर्यादा काय याविषयीची माहिती आहे. आणि चौथं आहे की नीड ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी फॉर अ टीचर, शिक्षकाला शैक्षणिक मानसशास्त्राची गरज काय आहे, आवश्यकता काय आहे, अशा 4 गोष्टींची माहिती या युनिटमध्ये आपण क्रमशः पाहणार आहोत. दुसरं युनिट आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ लर्नर. लर्नर अध्ययनार्थी, शिकणारा म्हणजे विद्यार्थी, विद्यार्थ्याची वाढ आणि विकास याविषयीची माहिती दुसऱ्या युनिटमध्ये आहे. त्याच्यातला पहिला भाग आहे ग्रोथ म्हणजे काय, डेव्हलपमेंट म्हणजे काय, याचा अर्थ आहे वाढ म्हणजे काय आणि विकास म्हणजे काय. दुसरा पार्ट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग द डेव्हलपमेंट, विकासावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत याविषयीची माहिती आहे. तिसरा पार्ट आहे एरियाज ऑफ डेव्हलपमेंट, विकासाची क्षेत्र कोणकोणते आहेत, म्हणजे फिजिकल, इंटेलेक्च्युअल, इमोशनल अँड सोशल, शारीरिक, बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक. आणि चौथा पार्ट आहे ॲडोलिसन्स म्हणजे कुमारावस्था, की ज्या वयामध्ये मुलं शिक्षण घेत असतात. सर्वसाधारण 5वी ते 12वी पर्यंतची मुलं याच्यामध्ये येतात. 6वी ते 12वी ॲडोलिसन्स म्हणजे कुमार अवस्थेतली मुलं. किशोरावस्था आणि कुमार अवस्थेतली मुलं या दोन्हींची माहिती आपण घेणार आहोत. त्यांचं या वयातल्या मुलांचं सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे मानसशास्त्रीय दृष्ट्या त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, प्रॉब्लेम्स ऑफ ॲडोलिसन्स, कुमारांची समस्या काय आहे, रोल ऑफ एज्युकेशन इन सॉल्व्हिंग देअर प्रॉब्लेम, शिक्षणाचं भूमिका काय आहे की त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी,
आणि ॲडोलिसन्स फॉर ऍक्टिव्हिटीज फॉर ॲडोलिसन्स म्हणजे कुमार अवस्थेतल्या मुलांच्यासाठी काही कृती कार्यक्रम, ऍक्टिव्हिटीज, कृती काय आहेत का, म्हणजे याच्यावरून वाढ आणि विकास यांची माहिती आपल्याला घ्यायची आहे. आणि प्रत्येक मुलाची आपल्याला प्रत्येक एक मुलगा बघितला या वयातला की तो कोणत्या शारीरिक दृष्ट्या कोणत्या स्टेप वरती आहे, मानसिक दृष्ट्या कोणत्या स्टेप वरती आहे, बौद्धिक दृष्ट्या कोणत्या स्टेप वरती आहे, भावनिक दृष्ट्या कुठे आहे, सामाजिक दृष्ट्या कुठे आहे, हे आपल्याला करता यायला पाहिजे. याला खरंच सायकोलॉजी म्हणते. तुम्हाला माहित असतं की घरामध्ये तुम्हाला सारखं म्हणते की तो आता मोठा झालायस आणि घरातली काय गुप्त खलबत चालली की घरातले लगे म्हणते तू लहान आहेस अजून. मग त्या वयातल्या मुलांना प्रॉब्लेम पडतो की आपणाला लहान म्हणायचं, लहान मुलांच्या बरोबर खेळत बसायचं तरी प्रॉब्लेम, आणि मोठं म्हणायचं तर मोठ्यांसारखं वागता येत नाही. आणि मग याचा परिणाम काय होतो आणि मग शिक्षणाची भूमिका काय आहे, त्यांच्यासाठी काय ऍक्टिव्हिटी आहेत का, हे आपण दुसऱ्या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. तिसरा चॅप्टर आहे पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व म्हणजे काय? आता तर व्यक्तिमत्व विकासाची कोर्स निघलेत पैसे देऊन. तर व्यक्तिमत्व कशाला म्हणायचं, व्यक्तिमत्वाचा अर्थ काय, व्यक्तिमत्वाचं स्वरूप काय, ती संकल्पना काय आहे, त्याच्या संज्ञा काय आहे, हे आपण या तिसऱ्या युनिट मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय आणि त्याच्यावर कशा कशाचा परिणाम होतो. त्यानंतर टाईप अँड ट्रेट थिअरीज ऑफ पर्सनॅलिटी. व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळे प्रकार आणि त्याच्या थिअरीज काय आहेत याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. आणि दुसरं एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीज फॉर इंटिग्रेटेड पर्सनॅलिटी. सर्वसमावेशक अशी व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी शैक्षणिक उपक्रम काय आहेत का याविषयीची माहिती या तिसऱ्या चॅप्टर मध्ये आपण घेणार आहोत. म्हणजे पर्सनॅलिटीचा खरा अर्थ आपणाला आता जे तुम्ही म्हणताय बाहेर पर्सनॅलिटी तुमचे केस असे पाहिजेत, कपडे असे पाहिजेत, तुम्ही असं बोललं पाहिजे, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. पण खरं पर्सनॅलिटी कशाला म्हणतात ते आपल्याला या युनिट मध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर चौथं युनिट आहे लर्निंग म्हणजे अध्ययन. आता याच्यामध्ये की तुम्ही शिकता म्हणजे नेमकं काय करता, तुमचं अध्ययन कसं होतं, याच्यामध्ये काय आहे की अध्ययनाचा अर्थ काय, त्याचं स्वरूप काय, याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. त्यानंतर त्याच्यावर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन लर्निंग, अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत याविषयीची माहिती आपण दुसऱ्या भागामध्ये घेणार आहोत. तिसऱ्या भागामध्ये थिअरीज ऑफ लर्निंग, अध्ययनाच्या उपपत्ती सिद्धांत काय आहेत, त्याच्यामध्ये 3 आहेत. एक म्हणजे ट्रायल अँड एरर, त्यानंतर क्लासिकल कंडिशन आणि इनसाइटफुल लर्निंग. ट्रायल अँड एरर म्हणजे चुका आणि शिका, प्रयत्न आणि प्रमाद, हे सायकोलॉजिकल त्याचं अर्थ आहे. त्यानंतर क्लासिकल कंडिशन अभिजात अभिसंधान, हा मानसशास्त्रीय शब्द आहे, त्याविषयीची माहिती आहे. आणि इनसाइटफुल लर्निंग म्हणजे मर्मदृष्टीमूलक अध्ययन म्हणजे काय, हे आता तिथे गेल्यानंतर कळलं, सोपा भाग आहे. त्यानंतर ट्रान्सफर ऑफ लर्निंग ओनली टाइप्स, अध्ययनाचं संक्रमण, अध्ययन एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीमध्ये किंवा एका गोष्ट शिकत असताना दुसऱ्या गोष्टीचं सुद्धा कसं अध्ययन होतं याविषयीची माहिती, त्यांचे काही प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. असे हे एकूण 4 प्रकार आहेत. पहिलं युनिट आहे सायकोलॉजी अँड एज्युकेशन. दुसरं युनिट आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ लर्नर. तिसरं आहे पर्सनॅलिटी आणि चौथं आहे लर्निंग. अशा पद्धतीनं हे 4 युनिट अभ्यासायचे आहे. आता सब्जेक्ट रिलेटेड ऍक्टिव्हिटी, आता इंटरनल काय हे 60 मार्काला याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतील. त्यानंतर इंटरनलला तुम्हाला याच 4 युनिट वरती काही काम दिलं जाईल, अभ्यास असेल ते तुम्ही करायचं आहे. याच्यामध्ये रोजची हजेरी आणि तोंडी परीक्षा हे 10 मार्काला आहे. ते आपण 20 मार्काची घेतो, त्याचं 10 मार्कामध्ये कन्वर्ट करतो. दुसरं आहे सब्जेक्ट रिलेटेड ऍक्टिव्हिटी. एक ऍक्टिव्हिटी तुम्ही करायचंय. गेल्या वर्षी तुम्ही प्रोजेक्ट केलेले होते शाळा भेटचे. आता आम्ही तुम्हाला 5 आयटम या ठिकाणी ठेवलेले आहेत, जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतं. तर तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून घ्या प्रत्येकाचं. मी परत ते दाखवतो सगळे.
आणि ते तुम्ही वहीमध्ये लिहून दाखवा की या 5 पैकी एक तुम्हाला करायचं आहे. काय प्रॅक्टिकल आहे? नंबर 1 या 5 पैकी एक करायचं आहे, लक्षात असू दे. अ स्टडी ऑफ डिफरंटली एबल्ड स्टुडंट. डिफरंटली म्हणजे वेगळ्या पद्धतीने, एबल्ड म्हणजे समर्थ, स्टुडंट म्हणजे विद्यार्थी. एका वेगळ्या विद्यार्थ्याचा अभ्यास, एका विद्यार्थ्याचा अभ्यास तुम्ही कुठे बी कोरोनात सुद्धा घरात बसून करू शकता. आता डिफरंटली एबल्ड म्हणजे काय? अंध, अपंग किंवा विशेष बुद्धिमान असलेले, अत्यंत हुशार, कलाकार, गायक, खेळाडू अशी जी विद्यार्थी आहेत त्याला डिफरंटली एबल्ड म्हणायचं. खरं अंध, अपंग विद्यार्थ्यांना डिफरंटली एबल्ड म्हणतात. त्यांना दिव्यांग म्हणतात. अपंग म्हणायचं नाही आता. अपंग म्हणजे तो पार्ट बाद. पण तो पार्ट जरी त्याच्याकडे नसला, समजा त्याला ऐकायला येत नसलं, बोलायला येत नसलं, कर्ण बधीर आहे, मूक बधीर आहे, हिअरिंग इम्पेअर्ड आहे, तर त्याची ती शक्ती कुठेतरी दुसरीकडे वापरलेली असते आणि तो नाहीतर काय होतो, त्याच्यामध्ये एबल होतो, समर्थ होतो. म्हणून त्याला डिफरंटली एबल्ड म्हटलेलं आहे. अशा एका विद्यार्थ्याचा अभ्यास करायचा. दुसरं आहे अ स्टडी ऑफ अन ॲडोलेसंट स्टुडंट. कुमार अवस्थेतील, ॲडोलेसंट म्हणजे कुमार अवस्था. कुमार अवस्थेतील एका विद्यार्थ्याचा अभ्यास. म्हणजे वयात येणाऱ्या एका मुलाचा तुम्हाला अभ्यास करायचा. तिसरा आहे अ स्टडी ऑफ चाइल्ड फ्रॉम स्लम, अर्बन, रुरल एरिया. एका मुलाचा अभ्यास करायचा आहे. स्लम म्हणजे झोपडपट्टी किंवा गलिच्छ वस्तीतला, किंवा अर्बन म्हणजे शहरी भागातला, किंवा रुरल म्हणजे ग्रामीण भागात. म्हणजे एका विद्यार्थ्याचा तुम्ही अभ्यास करायचा. चौथा आहे सेमिनार एज्युकेशनल सायकोलॉजी. एज्युकेशनल सायकोलॉजी वरती एक सेमिनार पेपर सादर करायचा आहे. आणि पाचवा आहे फील्ड व्हिजिट टू स्पेशल स्कूल. स्पेशल स्कूल आहेत, विशेष शाळा. स्पेशल स्कूल म्हणजे विशेष शाळा, म्हणजे अंधांच्या शाळा, अपंगांच्या शाळा, आश्रम शाळा, साखर शाळा, ह्या स्पेशल स्कूल आहेत. विशेषतः आपल्याकडे मतिमंदांच्या शाळा आहेत. या शाळांना भेट द्यायची. या 5 पैकी एक करायचं आहे. पण मी तुम्हाला यातल्या 2 करायला सांगणार आहे. एक म्हणजे कोणत्याही एका मुलाचं पहिल्या 3 मध्ये मुलांचा किंवा त्या भागाचा अभ्यास आहे आणि किंवा शाळेचा भेट आहे, आणि एक आहे सेमिनार. तुम्ही एक सेमिनार प्रत्येकाने घ्यायचा आहे. असं 2 तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. कसं करायचं, तर ते युनिट आले की आपण हे काम चालू करू. यांच्या मुलाखती कसं घ्यायच्या, अभ्यास कसं करायचा, त्याची माहिती कशी लिहायची, याच्यावरती आपण चर्चा नंतर करू. अशा पद्धतीनं हे सब्जेक्ट रिलेटेड ऍक्टिव्हिटी, एका युनिटवरती एक ट्युटोरियल होईल आणि एका युनिटवरती किंवा सगळ्या युनिटला मिळून एक युनिट टेस्ट होईल. असं तुमचं 40 मार्काचं असेल. यासाठी काही पुस्तकं आहेत, ही इंग्रजी आहेत, मराठीमध्ये मी आणून ठेवलेले आहेत. त्याच्याविषयीची माहिती तुम्हाला दिली जाईल. अशा पद्धतीनं 60 मार्काची लेखी परीक्षा ही आता कोरोना गेलेला आहे. त्यामुळं आता ऑनलाईन होईल, मल्टिपल चॉईस होईल, MCQ येईल, असलं काय डोक्यात ठेवू नका. तुम्हाला हे एवढं जे आहे, हे हे सगळं प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतील. शॉर्ट नोट आहेत, आन्सर इन 1 सेंटेन्स आहे, फिल इन द ब्लँक्स आहे, एक्सप्लेन कन्सेप्ट आहे, गिव्ह रिजन आहे. या सगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतील आणि इथं 40 मार्काचे इंटरनल या ठिकाणी आहे. अशा पद्धतीनं हा आपला सिलेबस आहे. आता तुम्हाला काय करायचंय, की काल तुम्ही घेतला असेल तरी पण मी एक स्लाइड तुमच्या पुढे तुम्ही करायचं, याचं स्क्रीनशॉट घ्या आणि सगळं वहीमध्ये लिहून मला उद्या दाखवायचं आहे. उद्या म्हणजे आता आपला तास फ्रीच होणार आहे, कारण आता पुढचे जे 2 तास आहेत उद्या आणि परवा, ते 4थ्या पेपरचे आहेत. या 3ऱ्या पेपरची आपण माहिती घेतली. या पेपरचा सगळा सिलेबस तुम्हाला द्यायचा आहे. जे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि वहीमध्ये मला लिहून दाखवा. एक वही घाला, त्याच्यामध्ये सुरुवातीला 3रा पेपर आणि निम्म्यापासून पुढं 4था पेपर, असे 2 त्याच्यामध्ये घाला. त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. घेतला असेल तर मला सांगा आणि वहीमध्ये हे लिहून काढायचं सगळं जसं आहे तसं. घेतलं? हा सर. हा, ज्याने घेतलंय त्याने ग्रुपवरती टाकलं तरी चालतंय, पण ते वहीत लिहून काढायचं. आता कसं आहे, तुमचं आता एज्युकेशन मधलं सखोल ज्ञान चाललं, त्यामुळं तुम्हाला याची सखोल माहिती व्हायला पाहिजे. त्यामुळं तुम्ही तसा चांगला अभ्यास करायचा आहे. घेतलं? निवेदिता? घेतलंय सर.
हे कोर्स आउटकम्स आहेत, म्हणजे हेतू काय, हा पेपर शिकण्यामागचा हेतू काय, हे आउटकम्स आहे. शक्य असेल तर याचं मराठी सुद्धा करून ठेवा आणि ते वहीमध्ये लिहा, किंवा प्रत्येक याच्यानंतर एक एक वर्ड सोडा. हे पहिलं युनिट आहे, याचे 4 पॉइंट आहेत, याचं मराठी करून घ्या आणि शंका असेल तर मला विचारा. झालं? ओके. हा सर. हा, दुसरं युनिट. पाणी घातलं मग निघाली पहिलीच्या शिजवून. मी लावलं हळदी तुका. ओके. तिसरं. पण पाणी घातलंय म्हटलं की आत निघाली. होय रे घेऊन. आणि हे चौथं. हे तुमचं इंटरनल. तुम्ही जर परवानगी तर या शाळेला आपण भेट देऊ, कुठल्या तरी स्पेशल स्कूलला, इथल्या असू दे, कोल्हापूरला असू दे, पुण्याला असू दे, किंवा कराडात असू दे, एखादी स्पेशल स्कूल जाऊन आपण भेट देऊन येऊ, तारीख ठरवू, वेळ ठरवू आणि त्याची माहिती घेऊन येऊ आपण. ओके सर. ही मासिक आहेत, त्यांचं काही नाही. हे एक एवढं घ्या, या पद्धतीने तुमची परीक्षा होणार. ओके. आता चौथ्या पेपरची माहिती आपण उद्याच्या तासाला घेऊ. सोमवार आणि मंगळवार तिसरा पेपर आणि बुधवार गुरुवार चौथा पेपर. शुक्रवार शनिवारी तुम्हाला तास नाही. तरी पण तुम्ही जर म्हटला तास घेऊया तरी आपण घेऊ. हे मी तुम्हाला युट्यूब वरती टाकलेला आहे कालचा तास, आजचाही तुम्हाला टाकून दिला जाईल. आज बऱ्यापैकी आहेत. तुम्ही कॅमेरा वगैरे ऑन करा आणि तुमची काय शंका असेल तर विचारायला काय हरकत नाही. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. आता गेल्या वर्षी सारखं गाफील राहू नका. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. सगळेजण दिसतात. अनिकेत, यशराज, सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. ओके. ऋत्विक, माईक बंद करा. माईक बंद करा. बोलायच्या वेळेस थोडा माईक चालू करा. हा. ऋत्विक, ऋत्विक कॅमेरा चालू कर. हा, आता नीट समजून घ्या व्यवस्थित की आता तुमचं एज्युकेशन मधलं सखोल ज्ञान चालू आणि हे सगळं तुम्हाला सर्व पेपरला उपयोगी आहे. तुमच्या तत्वज्ञान आहे, सोशलॉजी आहे, आता सायकोलॉजी आहे, आता हिस्ट्री आहे, त्यानंतर पेडागॉजी आहे, त्यातले सर्व विषय आहेत. त्या सगळ्यांचा संकलित विचार केला तर तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये सर्व विषयाचं नॉलेज तुम्हाला येऊन जाईल. ऋत्विक कॅमेरा ऑन कर. दिसत नाहीस तू. ओके. म्हणजे तुम्ही कुठेही असलं तरी लक्षात ठेवा. आता जरा सखोल अभ्यास करा व्यवस्थित. हे खूप आनंद म्हणून तुम्ही घ्या, अभ्यास करा. हे परीक्षेला आहे म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहू नका. आलं लक्षात? तर आता काय होईल की हे सगळं वहीमध्ये काढा आणि मला उद्या पुढच्या तासाला एका वेळेस दाखवायचं. वह्या दिसतात, लिहून काढून दाखव. उद्याच्या तासाला आपण चौथ्या पेपरची घ्यायला सुरू करू. बोला आता तुम्हाला काय विचारायचं आहे? माईक चालू करा आणि विचारा. अक्षता. ठीक आहे सर.
ठीक आहे ना, थांबूया मग आता. ऋत्विक थांबूया का? अनिकेत? हो सर. ओके ओके बाय. थँक्यू हा सर. थँक्यू.